वैष्णवी काहीतरी थंडगार चांगलं काहीतरी बनव, खूप गरमी आहे। पप्पा मी आज उसाचा रस बनवू का? उसाचा रस कुठं बनवत असतात काय? घरीच बनवून मिळतो ना, तुम्हाला घरीच बनवून देते 2 मिनिटात फक्त। काय बोलते? हो मग आण। भयंकर गरमी असल्यावर पप्पाला सुद्धा थंडगार प्यायचे काहीतरी, तर मी आज आपण अगदी 2 मिनिटामध्ये ऊस न वापरता उसाचा थंडगार रस कसा बनवायचा ते बघणार आहोत। अशा छान छान रेसिपीसाठी वैष्णवी रेसिपी चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। चला तर मग वेळ न घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करूया। मी इथे उसाचा रस करण्यासाठी ज्युसरचं भांडं घेतलेलं आहे, 1 कप गूळ घेतलेला आहे बारीक चिरून, आणि 1 इंच अद्रकचा तुकडा घेतलेला आहे, छोटे तुकडे। आता ह्याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे काळं मीठ, 1 पाव चमचा। काळं मिठानं खूप छान टेस्ट येते आपल्या रसाला। आणि पांढरं मीठ टाकायचं पाव चमचा, अगदी थोडं थोडं टाकायचं। आणि इथे मी 1 लिंबू आहे ते कट करून घेतलेला आहे, अर्धा घेतलेला आहे। आणि आता आपल्याला हे लिंबूसुद्धा आपल्याला पिळून घ्यायचं आहे। पिळून घेतल्यानंतर अर्धा लिंबू, याच्यामध्ये पुदिन्याचे पाने टाकायचे। पुदिन्याचे पाने थंड असतात उन्हाळ्यामध्ये, त्यामुळे पुदिन्याच्या पाण्याचा स्वाद खूप छान होतो। आणि चाट मसाला आपल्याला पाव चमचा टाकायचा आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये। आणि इथे मी फ्रीजमधलं थंडगार असं पाणी टाकते, किंवा तुम्ही माठामधलं सुद्धा पाणी टाकू शकता। आपण आज मस्त असा थंडगार उसाचा रस बनवतोय, त्यासाठी इथे मी 5 ते 6 आईस क्यूब टाकते। मस्त थंडगार आपला उसाचा रस बनवून तयार होईल। मिक्सरच्या भांड्यामध्ये आईस क्यूब टाकल्यानंतर आता आपल्याला मिक्सरचं भांड्याचं झाकण लावायचं आहे आणि ह्याला बंद चालू करून आपल्याला हे फिरवून घ्यायचं आहे उसाचा रस आपल्याला। आता इथे मी बंद चालू करून हा उसाचा रस फिरवून घेतलेला आहे। तर हे पहा, फक्त 2 मिनिटात हा उसाचा रस बनवून तयार झाला। हा उसाचा रस बनवताना आपण उसाचा अजिबात वापर केलेला नाही। पुदिना, आलं, लिंबू, चाट मसाला आणि काळं मीठ याला अगदी उसाच्या रसासारखी चव येते। एकदा ही रेसिपी नक्की करून पहा, सगळ्यांना खूपच आवडेल। घरच्या घरी उसाचा रस प्यायची इच्छा असेल तर फक्त थंडगार झटपट फ्रेश असा रस नक्की करून पहा। पप्पा हे बघा उसाचा रस बनवून तयार आहे। वा वा, थँक्यू व्हेरी गुड। टेस्ट करून बघतो जरा। हो टेस्ट करा। अरे आता उसाचाच रस आहे, कसा बनवला घरी तो? वा वा, छान 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 छान। अशा छान छान रेसिपीसाठी वैष्णवी रेसिपी चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। जास्तीत जास्त जणांपर्यंत ही रेसिपी शेअर करा। वेळ काढून माझी रेसिपी पाहिल्याबद्दल तुमचं मनापासून धन्यवाद। चला तर मस्त रेसिपीमध्ये भेटूयात, तोपर्यंत धन्यवाद।